ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट। जपानमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे गंभीर संकट निर्माण झालंय। उत्तर मध्य भागातील इशिकावा आणि तोयामा प्रांतांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय। अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेत। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत हवामान संस्थेनं लेव्हल 5 चा अत्यंत गंभीर इशारा दिलाय। प्रशासनानं 3,80,000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिलाय। मदत पथकं बोटींच्या सहाय्याने बचाव कार्य करतायत। फ्रान्समध्ये आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय। यामध्ये 41 जण जखमी झालेत। या वादळामुळे शेकडो घरांची पडझड झाली आहे, ज्यामध्ये पोमास गाव सर्वाधिक प्रभावित झालंय। वाऱ्याचा वेग ताशी 117 किलोमीटर असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली। त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। इटलीमध्ये एक लहान हेलिकॉप्टर विद्युत वाहक तारांना धडकल्यामुळे मोठा अपघात झालाय। या दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली आणि ते आगीच्या गोळ्यासारखं तलावाकाठच्या गवताळ भागात कोसळलं। अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। तर हे हेलिकॉप्टर निवासी भागात कोसळलं असतं तर कदाचित मोठी जीवितहानी देखील होऊ शकते। Oh, porca puttana! Oh, porca! ब्राझीलमधील सेरा अझुल भागात एका विमानाला भीषण अपघात झालाय। सिरस SR-22 या विमानाला अपघात झालाय। उड्डाणानंतर हवेतच विमानात लहान स्फोट होऊ लागले। ही बाब लक्षात येताच पायलटनं पॅराशूट लँडिंग केलं, मात्र विमान जमिनीवर कोसळताच विमानानं पेट घेतला। विमानातून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या। दरम्यान स्थानिक नागरिकांनी पायलटला सुखरूप बाहेर काढलं। आगीच्या धुरामुळे पायलटला श्वसनाचा त्रास झाला। त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चीनी रोबोटनं उसेन बोल्ट यांचा रेकॉर्ड मोडलाय। केवळ 9.39 सेकंदात या रोबोटनं 100 मीटर अंतर पार केलंय। बीजिंगमधल्या दुसऱ्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्समध्ये तियान झुओ कंपनीच्या रोबोटनं अवघ्या 9.39 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली आहे। उसेन बोल्टनं 2009 मध्ये 9.58 सेकंद वेळ नोंदवला होता। गेल्या वर्षभरात रोबोटच्या वेगात झालेली ही लक्षणीय सुधारणा तंत्रज्ञान जगतात मोठी खळबळ उडवून देणारी ठरली आहे। 一骑绝尘。我们看看最先冲线的是一骑绝尘。 पाकिस्तानातल्या इस्लामाबादमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले। पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या रुग्णालयात एका वॉर्डमध्ये भीषण आग लागली। या दुर्घटनेत 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। आग लागली तेव्हा वॉर्डमध्ये एकूण 16 नवजात बाळं होती, मात्र डॉक्टर त्यापैकी केवळ एकाच बाळाला वाचवू शकले। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। या प्रकरणात एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले। जपानची राजधानी टोकियोसह अनेक भागांमध्ये 5.9 तीव्रतेचे जोरदार भूकंपाचे झटके जाणवलेत। भीषण भूकंपाने जपान हादरला असून नागरिकांनी भीतीमुळे घरं सोडली आहेत। जपानच्या हवामान संस्थेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिणी इबाराकी प्रांतात जमिनीखाली सुमारे 70 किलोमीटर खोलीवर होता। या भूकंपात टोकियो, इबाराकी, सैतामा आणि चिबा प्रांतांमध्ये 30हून अधिक लोक जखमी झालेत। सुदैवानं बहुतांश लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे।
न्यूझीलंडमध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. तसा प्रस्तावही मांडण्यात आलाय. 16 वर्षांखालील मुलं दररोज तब्बल 5 ते 6 तास मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर तसंच शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळेच आता न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडलाय. वर्ल्ड न्यूजमध्ये वेळ जाईल इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टीव्ही.